व्यासपीठावरील मान्यवर आणि व्यासपीठासमोरील मान्यवर, आज मला इथं बोलवलेलं आहे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आणि मला खरंच खूप आनंद होतो आहे. आता सुरुवातीलाच शिक्षकांनी आणि मुलांनी जी प्रार्थना म्हणली किंवा त्यानंतर एक छानसा डान्स केला, नृत्य केलं, हे बघून खरोखर खूप छान वाटलं. आपल्या वाईसारख्या शहरामध्ये दिव्यांग मुलांसाठी काहीतरी प्रयत्न होतो आहे आणि वेगवेगळ्या थेरपीज ह्या मुलांना की ज्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असतात त्या आपल्या वाईमध्ये या मुलांना उपलब्ध होत आहेत. ही खरोखर खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि आम्हाला वाईकरांसाठी सुद्धा अभिमानास्पद गोष्ट आहे. एक छोटीशी गोष्ट सांगते आणि मग आपण सुरुवात करूया. एक लहान मुलगा शाळेत जाणारा, शाळेत जायचा, घरी यायचा, त्याचा दिनक्रम चालू होता. शाळेतून त्याच्याबद्दल खूप तक्रारी घरी यायला लागल्या आणि दरवेळेला शाळेत गेल्यानंतर त्या मुलाबद्दल आईला तक्रार ऐकायला लागायची. आणि शेवटी एक दिवस असा आला की शाळेतल्या शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी आईला घरी शाळेमध्ये बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुमचा मुलगा आमच्या शाळेमध्ये शिकू शकणार नाही, कारण त्याच्यामुळं इतर मुलांनाही त्रास होत आहे. तेव्हा तुम्ही, आणि तो काही फारसं काही शिकूही शकणार नाही, तर तुम्ही त्याला शाळेतनं काढलेलं बरं. आई घरी आली. मुलांनी विचारलं की का गं, काय झालं शाळेमध्ये, काय म्हणले शिक्षक? तेव्हा आईनं मुलाला सांगितलं की शिक्षकांनी सांगितलं की माझा मुलगा म्हणजे तू अतिशय हुशार आहेस, एक्स्ट्रा ऑर्डिनरी ब्रिलियंट आहेस आणि आमच्या शाळेमध्ये तुला शिकवायला तेवढे केपेबल टीचर्स नाहीत आणि म्हणून तुला घरी शिकवायला सांगितलेलं आहे. त्या मुलाला आनंद झाला, कारण त्यालाही कंटाळा यायचं, शाळेत जायचं, तेच रुटीन त्या सगळ्या मुलांच्या मध्ये. आणि ह्या सगळ्यामध्ये तो मुलगा घरी शिकला, घरी राहिला आणि तो मुलगा म्हणजे कोण असेल तर अल्बर्ट आइन्स्टाईन. आणि ही गोष्ट तुम्हाला अशासाठी सांगितली की अल्बर्ट आइन्स्टाईन यांना ऑटिझम होता. बिल गेट्स, न्यूटन, अनेक मोठी मोठी नावं आहेत. इलॉन मस्क ही फेमस सायंटिस्ट आहेत, प्रसिद्ध उद्योजक आहेत की यांना सुद्धा ऑटिझम होता. आणि यासाठी आपण ही प्रसिद्ध नावं बघायची की आपणही यातून मार्ग काढू शकतो, प्रयत्न केला तर पुढे जाऊ शकतो, सातत्य पाहिजे, एवढंच महत्त्वाचं आहे. आता ऑटिझम म्हणजे नेमकं काय? तर सगळ्यात प्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ऑटिझम हा काही आजार नाही. ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. म्हणजे ते मूल आपल्यामध्येच रममाण असतं, त्याला फारसं समाजामध्ये मिसळायला आवडत नाही. तर स्वमग्नता म्हणजे ऑटिझम. मग हे कशामुळे होतो? कारण कधी पण कुठलंही डायग्नोसिस समोर आल्यानंतर पहिला प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की हे कशामुळे होतं. तर खरं सांगायचं तर असं ठोस कारण काही ह्या आजारासाठी सापडलेलं नाही आहे, पण अनुवांशिक असू शकतं किंवा काही पर्यावरणीय कारणंही ह्याला असू शकतात. म्हणजे जसं की प्रेग्नन्सीमध्ये जास्त कीटाणुयुक्त, आता सगळं आपल्याला माहिती आहे की फूड्सवर, फळांवर, भाज्यांवर किती कीटकनाशकं मारलेली असतात. आता ह्या कीटकनाशकांचं अतिप्रमाणात सेवन समजा झालं चुकून तरीसुद्धा हा आजार होऊ शकतो असं म्हटलं जातं, पण खरं कारण तसं म्हणलं तर अजूनही समोर आलेलं नाही आहे. काय होतं की ही मुलं इतरांचं अनुकरण करायला कमी पडतात किंवा करत नाहीत. ह्याचं कारण असं असतं की जे काही न्यूरॉन्स असतात, इमिटेटिव्ह न्यूरॉन्स म्हणतो आम्ही त्याला, की ते यांच्यामध्ये त्याची डेफिशियन्सी असते आणि त्यामुळं इतरांचं, म्हणजे आता तुम्ही बघत असाल की बाईंनी समजा शिकवलं तर पटकन शिकला मुलगा असं होत नाही, कारण त्याच्या मेंदूमध्ये ते न्यूरॉन्स जास्त डेव्हलप झालेले नसतात. किंवा ब्रेनमध्ये दोन पेशी अशा एकत्र आल्यानंतर त्याच्यामध्ये गॅप राहते, त्याला म्हणतात सिनॅप्स. आणि ह्या सायनॅप्शियल ट्रिमिंग होणं हे गरजेचं असतं की जे नॉर्मल लोकांमध्ये होतं ते ह्या मुलांमध्ये होत नाही. आणि त्यामुळं हे आजार म्हणतच नाही मी, तर हे ऑटिझम हा समोर येतो. आता ह्याच्यामध्ये लक्षणं काय आहे? खरं सांगायचं तर ऑटिझम जेवढ्या लवकर निदान त्याचं होईल तेवढ्या लवकर त्याच्यावर मात आपल्याला करता येऊ शकते.
आणि त्यामुळे अगदी मूल हे पाळण्यामध्ये जेव्हा असतं, 3रा महिना 4था महिना, जेव्हा आपण त्याच्याशी बोलायला लागतो किंवा त्याच्याकडे बघून स्मितहास्य करतो, तेव्हा हे मूल प्रतिसाद देत नाही. किंवा आपण चल ये आपण भूर जाऊया असं म्हणल्यानंतर इतर मुलं कसं हात बाहेर काढतील, घे घे म्हणतील, तसं ही मुलं करत नाहीत. किंवा मूल आई कडेवर घेऊन चालले, वडील बाहेर निघालेत म्हणल्यावर नॉर्मल मूल काय करेल, रडेल की नको बाबा वडिलांनी जाऊ नये. तर हे मूल रडत नाही. म्हणजे हे थोडंसं स्वमग्न असतं, आपल्यामध्येच केंद्रित असतं. तर इथंच म्हणजे 3ऱ्या 4थ्या 5व्या महिन्यातच जर लक्षात आलं पालकांच्या, तर ताबडतोब डॉक्टरांच्याकडे घेऊन जाणं हे गरजेचं असतं. जेवढं लवकर याचं निदान होईल तेवढं ह्याच्यावर आपण काम करू शकतो. पण बरेचदा असं होतं की ह्याला एकतर डिनायल असतो की नाही होईल अजून, अशा प्रकारे थोडंसं केलं जातं आणि त्यामुळं पुढं ढकललं जातं. मूल बोलायला लागत नाही. बरेचदा मूल बोलत नाही, 1.5-2 वर्षांचं झालं तरीही मूल बोलत नाही, यासाठी डॉक्टरांच्याकडे आणलं जातं. तर पटकन मोठी वाक्य बोलत नाही किंवा अजिबातच बोलत नाही किंवा तुटक शब्द बोलतो मूल, या प्रकारे त्याचे लक्षण असू शकतं. त्याच्याही पुढं मोठे होत गेल्यानंतर काय होतं की सोशल स्किल्स म्हणजे काय की समजा आता होळीचा सण आहे, सगळी मुलं एकत्र खेळतायत, रंग खेळतायत, एकत्र खेळतायत, हे मूल वेगळंच बसेल, सगळ्यांच्यात मिक्स नाही होणार. किंवा फटाके वाजवत आहेत दिवाळीच्या वेळेला सगळी मुलं एकत्र येऊन, हे मूल तिकडे जाणार नाही. किंवा आरती म्हणतायत सगळेजण, पण मग हे मूल स्वतः सेपरेट राहील. अशा प्रकारे थोडंसं सोशल स्किल्समध्ये प्रॉब्लेम्स यायला लागतात. कम्युनिकेटिव्ह स्किल्समध्येही प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे काय की मला काय हवंय हे या मुलांना पटकन सांगता येत नाही किंवा आपण जे बोलू त्याला ती मुलं पटकन रिस्पॉन्स देत नाही. त्यामुळे कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम्स यायला लागतात. आणि काय होऊ शकतं तर रिपिटेटिव्ह मुवमेंट्स, म्हणजे पंख्याखाली असे गोल गोल फिरत राहतील किंवा स्विच बटन ऑन ऑफ असं करत राहतील. किंवा समजा तुम्ही एखादी छोटीशी गाडी मुलांना दिली तर इतर मुलं काय करतात की ड्रू करत असं फिरत राहतात. तसंही मुलं करत नाहीत. ते एखादं त्याचं फक्त चाक घेतील, चाकालाच गोल फिरत राहतील किंवा एकामागोमाग एक असे लावून ठेवतील आणि अर्धा तास तसाच खेळ खेळत बसतील. म्हणजे रिपिटेटिव्ह मुवमेंट्स करण्याकडं त्यांचा थोडासा कल असतो. मोटर स्किल्समध्ये थोडासा प्रॉब्लेम असतो. म्हणजे आपण त्यांच्याकडे बॉल टाकला तर पटकन त्यांना पकडता येत नाही किंवा जिना चढायला सांगितलं तर ते उंचीचा पटकन अंदाज येत नाही किंवा उतरायला सांगितलं तर ते खोलीचा त्यांना पटकन अंदाज येत नाही. तर हे थोडेसे मोटार इश्यूज हे या मुलांमध्ये येतात. फाईन मोटार मुवमेंट्स ह्या चांगल्या डेव्हलप झालेल्या नसतात. मग त्यांना पेन पकडायला सांगितली तर पटकन पेन पकडायला प्रॉब्लेम्स येतात किंवा शूजची लेस बांधायला सांगितली तर तिथं थोडासा प्रॉब्लेम हा येऊ शकतो. किंवा सेन्सरी स्किल्स मध्ये पण प्रॉब्लेम येतो. म्हणजे कसं की लहान मुलांना आपण मिठी मारली तर आनंद होतो, तसं या मुलांना आवडत नाही. मिठी मारलेली आवडत नाही, त्यांना किस घेतलेला त्यांचा आवडत नाही किंवा मालिश करून आंघोळ घातलेली ते फारसं आवडत नाही. तर हे थोडेसे इश्यूज हे अशा प्रकारे हे येऊ शकतात. सेफ्टी इश्यूज असतात. म्हणजे ही मुलं आपलेच केस ओढतील किंवा स्वतःला चावून घेतील किंवा भिंतीवर डोकं आपटणं, ह्या प्रकारे सेफ्टी इश्यूज असतात. सेल्फ इंजुरीज करण्याकडे थोडंसं कल जाऊ शकतो. किंवा रस्ता क्रॉस करायचा आहे तर पटकन समजणार नाही की कसा रस्ता क्रॉस करायचा आहे किंवा उंचीवरनं चालताना जी काही आपण स्वतः काळजी घ्यायला पाहिजे ते पटकन समजत नाही. तर ह्या प्रकारे थोडंसं हे लक्षणं ही या मुलांमध्ये दिसून येतात. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जर असं वाटलं की माझं मूल थोडंसं वेगळं आहे तर ताबडतोब ते डॉक्टरांच्याकडे जाऊन त्यांच्याकडनं तपासणी करून घेणं आणि त्या पद्धतीनं उपचार करून घेणं हे गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये उपचार म्हणजे नेमका काय असतो की जसं आपण सर्दी ताप खोकला झाल्यावर गोळ्या देतो आणि तो आजार बरा होतो. तर सगळ्यात प्रथम आधी आपण हे समजावून घ्यायला पाहिजे की हा आजारच नाही, ही एक ब्रेनमध्ये असलेली कंडिशन आहे आणि त्यामुळं ते मूल तसं आहे. त्यामुळे कुठल्याही गोळ्या देऊन हे आजार बरा होणार नाही. तर ह्याला काही थेरपीज असतात. जसं की आता बाईंनी सांगितलं की वेगवेगळ्या थेरपीज, फिजिओथेरपी असेल, स्पीच थेरपी असेल, ऑक्युपेशनल थेरपी असेल, डान्स थेरपी असेल, म्युझिक थेरपी असेल, ड्रामा थेरपी असेल, या थेरपीजद्वारे या मुलांना शिकवलं जातं.
आणि त्याच्यात तर त्यांना ह्या गोष्टींमध्ये पारंगत केलं जातं. नॉर्मल स्कूलमध्ये ही मुलं टाकली तर चालतं का? चालतं, कारण सरकारने हा नियम काढलेला आहे की ऑटिझमची मुलं ही नॉर्मल स्कूलमध्ये जाऊ शकतात. फक्त प्रॉब्लेम काय होतो की नॉर्मल स्कूल्सच्या मुलांची शिकण्याची गती आणि ह्या मुलांची शिकण्याची गती ह्यामध्ये फरक असतो. आणि मग तिथं हे मूल खूप वेगळं पडतं आणि मग तिथं शिकण्याला प्रॉब्लेम्स येऊ लागतात. आणि यासाठी त्यांना स्पेशल ट्रेनिंगची गरज आहे, की जसं की आता हे स्कूल ऑटिझम केअर सेंटर आपल्या वाईमध्ये चालू केलेलं आहे, की अतिशय चांगल्या प्रकारे आणि वेगवेगळ्या थेरपीज ह्या इथं दिल्या जातात. आणि त्याचा आपण जास्तीत जास्त लाभ जर मुलांना दिला तर नक्कीच त्याचा उपयोग होतो. शाळेमध्ये मुलांना घालणं, तिथं थेरपी मिळणं, याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पालकांचा सपोर्ट. 24 तास जो काही आपला झोपण्याचा वेळ असेल तो सोडून तुम्ही तुमच्या मुलांशी कनेक्ट झालं पाहिजे. कनेक्ट हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे मुलांबरोबर तुम्ही मूल होऊन खेळलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर इथं माता पालक पण आहेत, पुरुष पालक पण आहेत. आपण डाएटपासून सुरुवात करू. मुलांचा आहार कसा असायला हवा. आता या मुलांना हेल्थ इश्यूज काय येतात का तर कधी कॉन्स्टिपेशन होणं, डायरिया होणं, कारण त्यांना चावण्यामध्ये कधी कधी प्रॉब्लेम येतो. त्यामुळे हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर तसं काही झालं तर त्याप्रमाणे उपचार घेणं हे गरजेचं असतं. काही मुलांना फिट्स येतात, तसं काही असेल तर त्या पद्धतीने उपचार करून घेणं गरजेचं आहे. की मुलं जास्त हायपर ॲक्टिव्ह असतात आणि त्याच्यामुळे त्यांना कधी कधी झोप येत नाही किंवा असे काही प्रॉब्लेम्स हे मुलांमध्ये असू शकतात. असे हेल्थ इश्यूज काही असतील तर त्याप्रमाणे डॉक्टरांच्याकडे जाऊन उपचार करून घेणं हे गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं पालकांनी काय करायला पाहिजे, ॲक्सेप्टन्स. बरेचदा हे निदान समोर आलं की पालक डिनायलमध्ये जातात की नाही हे शक्यच नाही, असं काही आमच्या घरात असणं शक्यच नाही. यामध्येच त्यांचे 2-3 महिने 6 महिने निघून जातात. कसं आहे ना, आपण पुण्याहून आपल्याला बेंगलोरला जायचं आहे आणि आपण चुकून काही गोष्टी विसरलो घरीच. आपण बसलो बसमध्ये. आता आपल्याला जेव्हा लक्षात येईल तेव्हा आपण परत पुण्याला येणार आहे, कारण आपल्या अतिशय महत्त्वाची गोष्ट विसरलेली आहे. मग समजा कराडला लक्षात आलं तर कराड टू पुणे हा परतीचा प्रवास हा कमी असेल की जी मी कोल्हापूरला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं तर. आणि म्हणून लवकर लक्षात येणं हे अतिशय गरजेचं आहे आणि लवकर ॲक्सेप्टन्स पालकांचा होणं हे गरजेचं आहे. तेवढा लवकर मुलाला त्या पद्धतीनं थेरपीज मिळणार आहेत. उपचार पण मी म्हणणार नाही, कारण ह्याला हा आजारच नाही, आपण पहिल्यांदाच ॲक्सेप्ट केलेलं आहे. मग एकदा ॲक्सेप्ट झालं की मग पुढं काय तर ह्या ज्या वेगवेगळ्या थेरपीज ह्या ज्या शाळेमध्ये घेतल्या जातात त्या आपण शिकून घेऊन घरामध्ये सुद्धा तुम्ही ह्या थेरपीज द्यायला सुरुवात करायची. आता खरं सांगायचं तर माझ्यासाठी सुद्धा हा विषय तसा नवीन आहे. आम्ही नेहमी काही या अशा मुलांशी फार संपर्क आमचा येत नाही. त्यामुळे मी बऱ्याच यूट्यूबवर हे केलं, व्हिडिओज बघितले आणि त्याच्यामध्ये मला काही सक्सेस स्टोरीज दिसल्या. या सक्सेस स्टोरीज मी सांगेन की तुम्ही सुद्धा बघा. आज यूट्यूबच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून अनेक माहितीचा खजाना आपल्यासमोर आहे. तर त्यातली एक मी तुम्हाला एका पॅरेंटनी, आई पालकांनी, माता पालकांनी शेअर केलेल्या काही गोष्टी तुम्हाला सांगते. तिनं काय सांगितलं की माझ्या आता लक्षात आलं, पहिली गोष्ट मी ती ॲक्सेप्ट केली, पॉझिटिव्हली ॲक्सेप्ट केली की मला हे करायचं आहे. मग मी घरात काही चेंडू आणून ठेवले. इथे तुम्हाला चेंडू लावलेले दिसत आहेत, ते बघितल्यावर मला ते आठवलं की मी काही लाल चेंडू, काही निळे चेंडू, काही पांढरे चेंडू ते आणून ठेवले. मग ते त्या मुलाबरोबर खेळता खेळता, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मुलाला शिक्षण द्यायचं नाही आहे तर मुलाबरोबर खेळायचं आहे. मग ते खेळता खेळता मग हा लाल चेंडू आहे, हा निळा चेंडू आहे, 2 चेंडूमधला फरक मुलाला हळूहळू कळायला लागला. आता ह्याच्यामध्ये पेशन्स पण खूप महत्त्वाचं आहे. एकदम तुम्ही जसं इतर मुलांना सांगणार आणि त्यांच्या लक्षात राहील तसं इथं होत नाही. इथं तुम्हाला पुन्हा 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 ह्या गोष्टी सांगायला लागतात. आणि मग हळूहळू हे करता 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 त्या मुलाच्या लक्षात यायला लागलं की हा रंग हा आहे, हा रंग हा आहे, हा पांढरा रंग आहे, हे लक्षात यायला लागलं. त्याच्यानंतर त्या आईनं काय केलं की मुलाला घेऊन बागेत जायचं. आता एकदा असा प्रसंग घडला की एक मुलगा त्या झोपाळ्यावर बसलेला होता
हा मुलगा फारसं बोलत नव्हता आणि तो मुलगा तिथं गेला आणि त्याची इच्छा होती की झोपड्यावर बसावं. जो बसलेला होता तो पटकन काही उठेना. म्हणजे हे नॉर्मल ठिकाणी ही आई घेऊन गेली आहे बरं का. आता ह्या मुलाने 2 मिनिटं त्याच्याकडे बघितलं, वाट बघितली, तो काही उतरत नाही म्हणल्यावर त्याने काय केलं, खाली जी माती होती ती पटकन उचलली आणि त्याच्या अंगावर टाकली. तोपर्यंत ही आई तिथं पोचायची होती, तोपर्यंत त्यांनी हा उद्योग केला. झालं. आता हे झाल्यावर ह्या जो झोपाळ्यावर बसलेला होता त्या मुलाने काय केलं, तो उतरला आणि त्याने 2-3 त्याला मारले. सगळा गोंधळ सुरू झाला. तोपर्यंत आई तिथं पोचली. मग आईनं काय केलं, आपल्या मुलाला जवळ घेतलं आणि सांगितलं की असं नाही करायचं, तू त्या मुलाला सॉरी म्हण, त्याला तू सॉरी म्हण. 2-3दा सांगितलं, त्यानं काय ऐकलं नाही. तोपर्यंत तो बोलतच नव्हता. थोडक्यात तो कृतीनं सगळ्या गोष्टी करायचा. मग ती आई त्या मुलाला सॉरी म्हणली आणि तो तिथं जो काही गोंधळ झालेला होता तो शांत केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती आई त्या मुलाला तिथं घेऊन गेली, झोपाळ्यावर घेऊन गेली आणि तोपर्यंत त्याला थोडंसं समजायला लागलेलं की ह्या सॉरी शब्दाचा काय अर्थ आहे, प्लीज शब्दाचा काय अर्थ आहे, हे आईनं पुन्हा घरी सांगितलेलं होतं. आणि मग त्याच्या लक्षात यायला लागलं की खुणांनी काहीतरी वेगळ्याच ॲक्शन करण्यापेक्षा एक शब्द जर आपण बोललो तर आपल्याला जे हवंय ते मिळतंय. अशा पद्धतीनं हे सॉरी, प्लीज हे शब्द त्या आईनं आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये इंट्रोड्यूस केले. बर्थडे पार्टीला गेल्यानंतर काय व्हायचं की कुणाच्या डिशमध्ये हात घालायचा, खायचं ह्याच्या डिश, कारण ते डेव्हलपच झालेलं नव्हतं ब्रेनमध्ये. आणि मग इतर मुलं त्यामुळे इरिटेट व्हायची. मग ह्यांनी काय केलं, 3 जण म्हणजे आई, वडील आणि मुलगा बसले. एक पाकिट आणलं समोर खाण्याचं आणि टर्न बाय टर्न सुरू केलं. हा टर्न आता बाबांचा आहे, आता तू नाही मध्ये हात घालायचा. मग त्यांनी आईकडे दिलं, आता माझा टर्न आहे, तुझ्या टर्न येईपर्यंत वाट बघ, तुला मिळणार आहे. मग 3रा टर्न त्या मुलाचा आला. मग त्याला समजलं की माझा टर्न आल्यावर मला खायला मिळतंय. मग तो शांत झाला. म्हणजे हे थोडेसे पुन्हा 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 रिपिटेटिव्ह या गोष्टी जर करत गेलं तर बिहेवियरल जे प्रॉब्लेम्स आहेत मुलांचे ते त्याच्यामध्ये सुधारणा ही होऊ शकते. दुकानात गेल्यानंतर प्रत्येक गोष्टीला हात लावायचा, मग ते दुकानदार पण इरिटेट होणार आणि हा ऐकायचं नाही आईवडिलांचं. मग काय केलं, त्या दुकानदाराला सांगितलं की तुम्ही त्याला याला रागवा, कारण दुसऱ्यांचं तो हे करायचं, ऐकायचं थोडंसं. मग त्या दुकानदाराने त्याला रागवलं, मग तो शांत बसला, तो काहीही बोलला नाही. आणि नंतर मग त्यांनी हळूच विचारलं की मला काहीतरी चिप्स हवेत, असं काहीतरी सांगितलं असेल. मग तो दुकानदार म्हणला तू आण तुझ्या आईवडिलांच्याकडनं पैसे. मग यांनी त्याला जेवढे पैसे हवे होते तेवढे दिले त्याच्या हातावर. तो मुलगा घेऊन त्या दुकानदाराकडे गेला आणि ते पैसे देऊन ते चिप्स विकत घेतले. तिथं हा संस्कार झाला की दुकानामध्ये कुठल्याही गोष्टीला हात नाही लावायचा, पैसे देऊन ती गोष्ट विकत घ्यायला. असं छोट्या छोट्या गोष्टींमधून, घटनांमधून तुम्ही जर मुलांशी खेळत गेला, त्यांच्याशी संवाद साधत गेला, दृष्टिकोन फक्त मला मुलाशी संवाद साधायचा आहे, खेळायचा आहे, तर यातनं मुलं चांगले शिकतात. एका आईनं काय केलं, थेरपी सेंटरमध्ये जायची, त्यांनी सांगितलेलं, लिस्ट दिलेली की असं 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 करायचं. मग ठीक आहे, 1 आकडा, जिन्यामध्ये वर चढ करायची, ठीक आहे 1 आकडा. दुसरं काय, झोपाळ्यावर बसवायचं आहे, खेळवायचं आहे, ठीक आहे 2 आकडा. मग ती घरी यायची, वेळ भरपूर द्यायची, पण काय करायची, चल जिन्यावर वर चढ खाली उतर, चल वर चढ खाली उतर. पहिले 2-3 वेळा त्या मुलालाही मजा वाटायची, तो उड्या मारायच्या, छान मी चढलो चढलो चढलो, आई वा 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 छान 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 छान. मग 3-4 दिवस झाल्यानंतर असं मुलाला ते बोर वाटायला लागलं की काय तेच चढायचं उतरायचं चढायचं उतरायचं. मग तो रिस्पॉन्स देईन असं त्याला. त्याच्याऐवजी काय करायला हवंय, येस आपण दोघं मिळून खेळू, चल मी पहिल्यांदा जाते, मी पहिल्यांदा खाली उतरते, मग तू चढ मी खाली उतरते. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की मुलाबरोबर कनेक्ट व्हा. हे कनेक्ट होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जेवढं तुम्ही कनेक्ट व्हाल तेवढं तुम्ही म्हणजे मुलाला आपण वेगळं आहोत हे वाटलं नाही पाहिजे. एका आईनं असा अनुभव सांगितला की माझा मुलगा बोलत नव्हता, पण दुसरी मुलगी झाली त्यांना आणि त्यावेळेला हा 7 वर्षाचा होता, दुसरी मुलगी काहीतरी 2-3 वर्षांची झाली होती. ती मुलगी बोलायला लागली, तोपर्यंत मोठा मुलगा बोलत नव्हता फारसा. आपण आईन्स्टाईनचं उदाहरण घेतलं पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला, तर 3-4 वर्ष होईपर्यंत ते बोललेले नव्हते आणि 7 वर्ष झाल्यानंतर ते बोलायला लागले. पण मोठ्यांदा बोलायच्या आधी ते हळूच कुजबुजून स्वतःशी बोलायचे आणि मग मोठ्यांदा बोलायचे. तसं या उदाहरणामध्ये तो मुलगा फारसा बोलत नव्हता, पण बहीण म्हणजे त्याची धाकटी बहीण
त्याच्याशी खूप बोलायला लागली, दादा बोल ना माझ्याशी, दादा बोल ना माझ्याशी, चल आपण असं करूया तसं करूया. आणि मग त्या मुलीच्या संगतीनं तो मुलगा बोलायला लागला. म्हणजे मुलांना खेळणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. तुम्ही जेवढं खेळाल मुलांशी, आणि ते सुद्धा मुलांच्या एवढं होऊन खेळाल, पालक म्हणून नाही, मुलांचे मित्र म्हणून तुम्ही जर मुलांबरोबर खेळाल तर एक पॉझिटिव्ह होप, एक सकारात्मक दृष्टिकोन आपण मुलांमध्ये देऊ आणि मुलांच्या पण वागण्यामध्ये हा बदल हा व्हायला लागतो. अनेक गोष्टी छोटे बदल आपण घरामध्येही करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हे माझ्याच वाट्याला का, कधीही असं काही आलं समोर की हे माझ्याच वाट्याला का आलं, हा असा कुठेतरी एक मनात निर्माण होतो प्रश्न. तर तेही मला एक उत्तर खूप छान मिळालं की एक आई असं म्हणाली की मला परमेश्वरांनी केपेबल समजले की मी या मुलांची आई होऊ शकेन. केवढा मोठा दृष्टिकोन आहे बघा की परमेश्वरांनी माझी निवड केली की या मुलांची तू आई हो आणि यांना घडव. हा जर दृष्टिकोन आपण ठेवला तर निश्चित आपण एक चांगले आई होऊ, चांगले वडील होऊ. आई वडील या दोघांचाही रोल ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. एका पिता पालकाने सांगितलं की आजपर्यंत माझी नोकरी ही माझी पहिली प्रायोरिटी होती, पण आता माझी नोकरी आणि माझा मुलगा ह्या दोन्ही माझ्या इक्वल प्रायोरिटीज आहेत. तसं आपलं इक्वल प्रायोरिटीज व्हायला पाहिजे. आपल्याला कुठे असं कमीपणा नाही वाटला पाहिजे की समाजात मी कसं घेऊ, ही मुलं खूप थोडंसं त्रास देतात, हायपर ॲक्टिव्ह असतात, बसत नाहीत. तर त्या आईने एका काय केलं की रिवॉर्ड सिस्टीम सुरू केली. म्हणजे तू हे केलंस ना की मी तुला बक्षीस देणार. मग त्या बक्षिसाच्या इच्छेनं का होईना पण तो मुलगा ते करायला लागला. आणि मग आपण म्हणायचं की मी आज छान वागलो, आज आई मला बक्षीस देणार. हे जे आहे ना, हे मुलांच्यामध्ये थोडंसं निर्माण करणं हे गरजेचं आहे. आणि यासाठी आपण मुलांच्या बरोबर खेळा, मुलांना वेळ द्या, तरच हे शक्य आहे. म्हणजे ह्या ऑक्युपेशनल थेरपी असेल, बिहेवियरल थेरपी असेल, आता आपण जे बघितले ते बिहेवियरल थेरपीच आहे की मुलांचं जे बिहेवियर आहे समाजामध्ये ते कसं चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आणि प्रत्येक मूल हे एक विशेष मूलच आहे. 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत: गणिती, भाषिक, तार्किक, स्पेस रिलेटेड, स्पोर्ट्स, चित्रकला, इंटरपर्सनल आणि इंट्रापर्सनल, अशा 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. आईन्स्टाईननीच एक वाक्य म्हणलं होतं की प्रत्येक मूल हे विशेष मूल आहे. जर तुम्ही माशाला झाडावर चढ म्हणून सांगितलं आणि त्यावरून त्याची बुद्धिमत्ता जर ठरवली तर ते योग्य होणार नाही. आणि त्यामुळं आपलं मूल कशामध्ये त्याचं विशेषता आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. या मुलांना म्युझिकमध्ये इंटरेस्ट असतो. आत्ताच यांनी सांगितलं की गाण्यावर ही मुलं खूप चांगलं शिकतात, त्यामुळे म्युझिकमध्ये ही मुलं चांगली करू शकतात, स्पोर्ट्समध्ये चांगलं कामगिरी करू शकतात, चित्र चांगली प्रकारे काढू शकतात. आत्ताच आपण तिथं ठेवलेले आहे आणि हे वेगवेगळे आम्हाला जे दिले ही फुलं ही मुलांनी केलेली आहेत. तर ह्या प्रकारचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत या ॲक्टिव्हिटीज आपण ठरवायचं आहे की आपण ओळखायचं आहे की आपलं मूल हे कशामध्ये चांगलं आहे. आणि यासाठी सगळी दालनं ही मुलांच्या समोर आधी ओपन करा. त्यांना चित्र काढायला द्या, त्यांना म्युझिक ऐकवा, त्यांना डान्स करायला शिकवा, त्यांना ड्रामामधून शिकवा. तुम्ही जर गोष्ट वाचून दाखवायला लागलात ना तर ते ऐकणार नाही, पण ती गोष्ट ॲनिमेशनमधून सांगा. एक वाघ असतो म्हणल्यावर तुम्ही वाघ बना, जशी डरकाळी फोडा. एक शेळी असते म्हणल्यावर शेळीचा आवाज काढा. असं जर ॲनिमेशनमधनं जर त्या कथा मुलांच्या समोर आला तर त्या मुलांना जास्त आवडतात आणि मुलांनाही लक्षात येतं की आता 1 तासभर आई आपल्याबरोबर आहे आणि ती चांगलं आपल्याबरोबर खेळ घेणार आहे, आपल्याबरोबर मजा करणार आहे. नाहीतर मग चला आता चला अभ्यासाची वेळ आली वाटतं तर चढा उतरा. तसं नाही. मी करणार मग तू कर, मी झोपाळ्यावर बसते मग तू पण झोपाळ्यावर बस. असं जर करत गेलात ना, त्या एका आईने सांगितलं की लिखाणाचे हे होतं, मुलाला पेन्सिलच धरता येत नव्हती किती दिवस. 1 वर्ष लागलं की एक डॉट टू डॉट ओढायला. पण आज ती म्हणली 12 वर्षाचं माझं मूल आहे आणि अगदी नॉर्मल मुलांसारखं व्यवस्थित लिहू शकतो, नॉर्मल मुलांच्या शाळेमध्ये जाऊ शकतो. आपण पहिल्यांदा जे ऐकले अगदी मोठी मोठी उदाहरणं आहेत. आईन्स्टाईन असेल, न्यूटन असेल, बिल गेट्स असेल किंवा थॉमस एडिसन, हे सगळे मोठी मोठी नावं आहेत. पण आत्तासुद्धा
एक प्रवीण बक्षी म्हणून एक मुलगा आहे की जो भारतातला पहिला ऑटिझम मॉडेल आहे. मॉडेलिंग करतो तो. म्हणजे मॉडेलिंग म्हणजे समोर येऊन तुम्ही हे करायचे आहेत, ॲक्शन्स करायचे आहेत, तेवढा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये निर्माण झाला. आणि म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून मुलांबरोबर या सक्सेस स्टोरीज बघा. आपल्या सिनेमावाल्यांनी सुद्धा खूप छान छान पिक्चर्स आणलेले आहेत. बर्फी पिक्चरमध्ये ती झिलमिल जी होती ती ही ऑटिझमची हे होती. खूप छान हा पिक्चर घेतलेला आहे आणि त्याचे तिच्या भावभावना या खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत. तारे जमीन पर इथं न्यू इरामध्येच त्याचं शूटिंग झालेलं आहे. तो ऑटिझम जरी नसला तरी डिस्लेक्सियाचा तो मुलगा होता, त्याचा तो हे होता. तर असे जे पिक्चर आहेत, ब्लॅक असेल किंवा माय नेम इज खान, हे पिक्चर जे आहेत हे या मुलांवर, विशेष मुलांवर आलेले हे पिक्चर्स आहेत. कोई मिल गया, हे पिक्चर्स तुम्ही मुलांना दाखवा, तुम्ही त्यांच्याबरोबर बघा आणि पुन्हा पुन्हा बघा. ह्याचं कारण असं आहे की ह्याच्यामुळं आपलं ॲटिट्यूड हा सकारात्मक राहणार आहे. कारण ह्या सगळ्यामध्ये ही मोठी जर्नी आहे. म्हणजे मी तर म्हणेन की हे मॅरेथॉन आहे की हे 21 किलोमीटर पळायचं आहे, 42 किलोमीटर पळायचं आहे. म्हणजे काय की हे हयात ह्या मुलांच्या आपल्याला त्यांना सपोर्ट करायचं आहे. आणि हे कधी करू शकू तर आपण स्वतः जर मेंटली फिट असू. कारण ह्यामध्ये चढ उतार येणार, कधी खूप डिप्रेशन वाटणार की काय म्हणजे मी इतकं या मुलासाठी करते पण ह्याच्यात सुधारणाच होत नाही असंही वाटणार. अशा वेळी एकच वाक्य बोलायचं की यातूनही आम्ही बाहेर पडणार, यातूनही आम्ही बाहेर पडणार. आणि यासाठी काय करणं गरजेचं आहे की एक सपोर्ट सिस्टीम निर्माण करा. म्हणजे फक्त आईनंच इन्व्हॉल्व्ह व्हायचं, वडिलांनी त्याच्यापासून लांब राहायचं असं न करता आई वडील या दोघांनीही मुलांवर फोकस करून त्याच्यावर लक्ष ठेवणं हे गरजेचं आहे. या शाळांमधून आपल्याला समजतं की अजून कुणाची मुलं ऑटिस्टिक आहेत. अशा पालकांचा एक ग्रुप निर्माण करा आणि ह्यामधून एक आपण सकारात्मक ऊर्जा ही स्वतःमध्ये आधी जर असेल तर आपण दुसऱ्यांना देऊ शकणार आहे. आणि म्हणून स्वतः आधी मेंटली फिट राहा. फिजिकली तर आहेच पण मेंटली फिट राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आई वडील दोघांनी. आणि म्हणून जर आपण आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीनं घडवायचं असेल तर स्वतः फिट राहा, मुलांनाही चांगला वेळ द्या आणि सकारात्मक दृष्टीनं. ऑटिझमचं मूल हे नॉर्मल आयुष्य जगू शकतं. आपण मोठी मोठी उदाहरणंही यासाठीच बघितली सुरुवातीला की आत्ता जरी हे मूल असं दिसलं तरीसुद्धा फक्त काय आहे की त्याच्यावर योग्य पद्धतीनं मेहनत घेतली पाहिजे. म्हणजे 2 आयांची मी तुम्हाला उदाहरणं दिली. एक आईसुद्धा वेळ देत होती, दुसरी आईसुद्धा वेळ देत होती. पण ही आई वेळ देण्याची जी तिची वेळ होता तो क्वालिटी टाईम होता. आणि म्हणून तुम्ही क्वालिटी टाईम द्या. पालक म्हणून मुलांशी खेळू नका, एक मित्र म्हणून, मैत्रीण म्हणून मुलांशी खेळा, त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. आणि मग हे सगळे जे इश्यूज आहेत, माझं मूल कशात कमी पडतंय त्या पद्धतीनं त्याच्यावर फोकस केला तर नक्की आपली मुलं नॉर्मल आयुष्य जगू शकतात. धन्यवाद.